नारद महर्षींच्या वृंदावनाच्या आगमनाचं आपण चिंतन पाहत होतो. नारद महर्षी भ्रमण करत वृंदावन तीर्थक्षेत्रामध्ये आले आणि त्यांना एक तरुण स्त्री दिसली. तिला 2 मुलं होती आणि ती अशक्त झालेली आहेत, वृद्ध झालेली पाहायला मिळायला लागली, म्लान झालेली आहेत. आणि म्लान झालेल्या अशा त्या मुलांना पाहिल्याबरोबर नारद महर्षी त्या ठिकाणी गेले आणि तिला बोलू लागली. ती तरुण स्त्री म्हणजे भक्ती आहे. तिची 2 मुलं म्हणजे वैराग्य आणि ज्ञान. वैराग्य आणि ज्ञानाचा जर विचार केला, मुळात भक्तीचा स्वीकार करायला कोणी तयार नाही, तर वैराग्य आणि ज्ञानाचा कोण स्वीकार करणार आहे? त्याग वेगळा आणि वैराग्य वेगळं. त्याग आणि वैराग्यामध्ये खूप मोठं अंतर आहे. अनुकूल विषयाची प्राप्ती झालेली असताना सुद्धा त्याच्या भोगाविषयी मनामध्ये इच्छा निर्माण न होणं, याला वैराग्य असं म्हटलं जातं. वैराग्याचा विचार जो आहे तो शास्त्राच्या दृष्टीनं आपल्या समोर मोठ्या प्रमाणात मांडला गेलेला आहे. ज्ञानाला अधिकार लागतो आणि आपल्याकडे अधिकार नसल्यामुळे या 2 मुलांना वार्धक्य प्राप्त झालेलं होतं. या सर्वांनाही जर तारुण्य यायचं असेल तर त्याच्यासाठी कथा श्रवण करावी लागणार. कथेशिवाय यांना तारुण्य येणार नाही, ऊर्जा मिळणार नाही. बघा, आपल्या मनामध्ये सद्विचार केव्हा सुरू होतात याची 4 लक्षणं सांगितल्या. स्मशानभूमीमध्ये असताना सगळ्यालाच चांगले विचार येतात. जीवनामध्ये काही नाही पहा. स्मशानात आपण गेलेलो असतो, प्रेत पडलेलं असतं आणि सगळेजण विचार करत असतात, पण त्या विचाराला, त्या वैराग्याला स्मशान वैराग्य म्हटलं. स्मशानाच्या बाहेर आल्याबरोबर तिथले विचार तिथं सोडतो आपण आणि निघून येतो. जसं कथेमध्ये कथा श्रवण केली की पाया पडतात. कशासाठी पाया पडतात म्हटल्यानंतर असं सांगितलं जातं की आतापर्यंत 2 तास 3 तास तुम्ही जे सांगितलेलं तुमचं तुम्हाला परत घ्या म्हणून पाया पडायचं असतं. तसं स्मशानातून बाहेर आल्यानंतर स्मशानातले विचार तिथंच. स्मशानात मात्र सगळ्याला विचार येतात. शरीर नश्वर आहे, सगळं इथं सोडून जायचंय, इथं सोडून जायचंय. तर 4-4 खोल्या कशाने भरल्या? 4-4 कपाट कशाने भरली? 4-4 खोल्या असतानाही समाधान नाही का? ती व्यक्ती स्मशानात गेली की खूप त्यागाच्या गोष्टी बोलत असताना पाहायला मिळतात. स्मशानात चांगले विचार ऐकायला मिळतात. माणूस आजारी पडला की मग विचार करतो. काही नाही बघा जीवनामध्ये. आजारी पडल्यानंतर विचार चालू होतात. आपल्याकडे आजारी पडल्यानंतर बघायला जाण्याची पद्धत आहे. प्रेम असो किंवा नसो, बघायला जावं लागतं. आजारी पडलेली व्यक्ती सुद्धा हुशार असते. कोण आलं हे लक्षात ठेवत नाही. कोण बघायला नाही आलं तेच लक्षात ठेवतात. आपल्याकडे व्यवहारातल्या या काही गोष्टी आहेत, रूढ आहेत. एवढे लोक आले पण लक्षात ठेवलेलं असतं आणि तिथं चालू होते चर्चा. काही नाही जीवनामध्ये, विचार चालू होतात. आजारी पडल्यानंतर विचार सुरू होतात. स्मशानभूमीमध्ये विचार सुरू होतात.
नवे गर्भात असतानाही विचार सुरू होतात. ज्या वेळेला बाळ गर्भामध्ये असत त्यावेळेला तो देवाचा धावा करत. त्याचा धावा काय असतो महाराजांनी त्याचं चिंतन मांडलेलं आहे. एक वेळा करी या दुःखा वेगाळे, एक वेळा करी या दुःखा वेगाळे, एक वेळा या दुःखा वेगाळे, एक वेळा या दुःखा वेगाळे, एक वेळा करी 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 या दुःखा वेगाळे, दुरिताचे जाळे उगवणे, दुरिताचे जाळे उगवणे, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, दुरिताचे जाळे उगवणे, दुरिताचे जाळे उगवणे, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, एक वेळा करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवणे. गर्भामध्ये असताना त्याला देवाचं स्मरण होतं आणि तो देवाचा धावा करतो. आठवीन पाय हा माझा नवस, तो नवस बोलतो. नवस बोलण्याची घाई खूप असते काही जणांना, पण फेडायला मात्र 4-4 वर्ष 5-5 वर्ष जातात. हे बाळ सुद्धा गर्भात असताना देवाला नवस बोलत, देवा मला एकदा या दुःखातून बाजूला काढा, वेगळं करा. कारण गर्भामध्ये सद्विचार निर्माण होतात. सद्विचार निर्माण होण्यासाठी 4 स्थानं सांगितली. गर्भामध्ये विचार निर्माण होतात, स्मशानामध्ये चांगले विचार निर्माण होतात, मनुष्य जास्त आजारी पडल्यानंतर चांगले विचार निर्माण होतात, आणि भागवत कथेत बसल्यानंतर विचार निर्माण होतात. कथेशिवाय तारुण्य येणार नाही याच्यासाठी मी हा विचार मांडला. नारद महर्षींची आणि भक्ती मातेची भेट झाली. भक्ती माता आपल्याला जर प्राप्त झाली तर त्याच्यासारखा भाग्यवान तोच आहे. भक्ती भाग्या झाली धनी, तुकाला लोटांगणी, भक्ती भाग्या झाली धनी. भक्ती माता भेटावी लागते. पण ही भक्ती माता कधी भेटावी, कशी भेटावी? आपण अहंभावामध्ये जीवन जगत असल्यामुळे भक्ती प्राप्त होईल का? बाबा अहंकार निशिघनदाट, गुरु वचनी फुटली पहाट, माता भक्ती भेटली बरवट, तिने मार्ग दाविला चोखट गा. अतिशय सुंदर असं चिंतन या प्रमाणातून महाराजांनी मांडलेलं आहे. अहंकाराच्या अरण्यामध्ये
आमच्या जीवनाचा प्रवास चालू आहे. घनदाट अरण्यात हा जीव चुकलेला आहे, पण कोणत्या अहंकाराच्या. अरण्य एवढं घनदाट आहे, मार्ग सापडेना. मग मार्गाकडे घेऊन कोण येतं? गुरु वचनी फुटली पहाट. गुरुवचनामुळे अंधकार नष्ट होऊन हा प्रकाशाकडे येऊ लागला. तिमिरातून तेजाकडे जायचंय. तिमिरातून तिमिराकडेच चालू आहे आपला प्रवास. आपला प्रवास चालू आहे, आपलं कथन चालू आहे, चिंतन चालू आहे, प्रयत्न चालू आहे. तिमिरातून तिमिराकडे. आम्ही ज्ञान सांगतो, कथा सांगतो, कीर्तन सांगतो, पण धनासाठी सांगायला लागलो, कीर्तीसाठी सांगायला लागलो, प्रतिष्ठेसाठी सांगायला लागलो. तिमिरातून तिमिराकडेच निघालो. तिमिरातून तेजाकडे जाता आलं पाहिजे, पण हे कधी शक्य? गुरुवचनी फुटली पहाट. मग माता भेटणार आहे. कोणती? भक्तिरूपी माता. भक्तिरूपी मातेची भेट झाली. नारदांना वृंदावन क्षेत्रामध्ये या मातेची भेट झाली. बघा, कृष्ण परमात्म्याचा जन्म मथुरेत सांगितला, बालपण गोकुळामध्ये, पण लीला वृंदावनामध्ये. कारण वृंदावनामध्ये भक्ती माता भेटली. या भक्ती मातेमुळे त्या ठिकाणी आपल्याला लीलेचं चिंतन पाहता येतं. नारद महर्षींची आणि भक्ती मातेची भेट म्हणजेच अलौकिक असा हा संगम आहे. हा संगम आगळा वेगळा संगम आहे. देवभक्ताचा संगम वेगळा, गुरु शिष्याचा संगम वेगळा, संत संतांचा संगम वेगळा आणि संत भक्तीचा संगम वेगळा. देवभक्ताच्या संगमाचा विचार मांडत असताना महाराजांनी लक्षण मांडलेलं आहे. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, 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 तुका म्हणे देव भक्ताचा संगम. तेथे ओघ नाम त्रिवेणीचा, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा, त्रिवेणीचा. दयाच्या चिंतने तरतील दोषी, दयाच्या चिंतने तरतील दोषी. तेथे ओघ नाम त्रिवेणीचा, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. दयाच्या चिंतने करतील दोषी, दयाच्या चिंतने करतील दोषी. संगमाचा विचार मी आपल्या समोर मांडत होतो. नारद महर्षी आणि भक्ती मातेची भेट झाली. हा संगम झाला. भक्ती माते बरोबर नारदांचं बोलणं चालू झालं आणि त्यामध्ये त्यांच्या लक्षात आलं की भागवताशिवाय ज्ञान आणि वैराग्याला तारुण्य प्राप्त होणार नाही आणि त्यामुळेच भागवताचा विचार आपल्या समोर मांडला गेला. या भागवत ग्रंथाच्या अनुषंगाने आपल्या समोर असं चिंतन मांडलं जातं. नैमिषारण्यामध्ये शौनकादी ऋषी बसलेले होते आणि त्या ठिकाणी सुतांचं आगमन झालं. सुतांचं सर्वांनी स्वागत केलं. संतांचं स्वागत नेहमी
आपण केलं पाहिजे. अतिथी स्वागत हे खूप महत्वाचं आहे. आपल्याकडे आलेल्या अतिथींना प्रसन्न करणं, स्वागत करणं हे खूप महत्वाचं असतं. असं म्हटलं जातं, संत पूजावे आरते. संतांची पूजा पहिल्यांदा करावी. देवपूजेला बसलेलो असलो तरी देवपूजा बाजूला ठेवून संतांचं स्वागत करावं. देवपूजा म्हणजे संत पूजा. संत पूजेमध्ये देवपूजेचा अंतर्भाव आपल्याकडे स्वीकारलेला आहे आणि यामुळे त्यांच्या स्वागताला, त्यांच्या पूजनाला, त्यांच्या सन्मानाला खूप मोठं मोल आहे. सुतांना एका चांगल्या आसनावर शौनकादी ऋषींनी आरूढ केलं आणि त्यांना विनंती करायला सुरुवात केली. तुम्ही आम्हाला कृष्ण परमात्म्याच्या लीलांचं चरित्र सांगा. आपण महान वक्ते आहात, वक्ता कसा असावा याचाही विचार आपल्या समोर मांडला गेलेला आहे. वक्ता निस्पृह असावा, वक्ता निष्काम असावा, वक्ता निर्विकारी असावा, वक्ता शांत असावा. याचा विचार मांडत असताना श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू या 3 लक्षणा मांडल्या जातात. श्रोत्रिय म्हणजे सर्व शास्त्राचं श्रवण झालेला. इथं सर्व शास्त्र या पदामध्ये पुन्हा विचार आहे. एकूण 12 शास्त्र सांगितलेली आहेत. 6 आस्तिक शास्त्र आणि 6 नास्तिक शास्त्र. 6 आस्तिक शास्त्रामध्ये पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, न्याय, वैशेषिक, सांख्य आणि योग. हरिपाठामध्ये 6 शब्दाने त्याचा निर्देश आहे. चहुवेदी जान, साही शास्त्री कारण, 18 पुराणे हरिसी गाते. सर्व सुख गोडी, साही शास्त्र निवडी, रिकामार्ध घडी राहू नको. ज्ञानोबरायांनी हरिपाठामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे? हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानोबरायांनी हरिपाठामध्ये आपल्याला काय सांगितलं तर मुखानं हरिहरी म्हणा. मग मुखानं हरिहरी म्हणण्यासाठी 6 शास्त्राचा अभ्यास का करावा लागतो? फक्त मुखानं हरिहरी म्हणायचंय. हरिहरी म्हणायला कौशल्य लागतं का? तरी ज्ञानोबराय आपल्याला सांगतात, रिकामा अर्धघडी राहू नको. अरे बाबा, अर्धघडी, अर्धा क्षण सुद्धा रिकामा राहू नको. म्हणजेच काय कर? गप्पा मारत बैस, बडबड करत बैस, दुसऱ्याला त्रास दे,
रिकामा राहू नको म्हणजे 6 शास्त्राचा अभ्यास कर. मग हरी हरी म्हणण्यासाठी 6 शास्त्राच्या अभ्यासाची गरज काय आहे? शास्त्राचा अभ्यास करून जर हरिहरी म्हणू लागलो तरच हरीचं श्रेष्ठत्व लक्षात येणार आहे. म्हणून शास्त्राच्या अभ्यासाने हरिहरी म्हणायचंय. वक्ता कसा असावा? श्रोत्रिय हा विचार आपला चालू आहे. श्रोत्रिय असावा, ब्रह्मनिष्ठ असावा. ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी, देवाच्या ठिकाणी, स्वरूपाच्या ठिकाणी निष्ठा असलेला. संत वचनामध्ये अनेक प्रमाण आपल्याला अशी पाहायला मिळतात. एकविध मी न धरू पालट, न संडू हे वाट सापडली. आता कोणीही काळी मी ही वाट सोडणार नाही. तुकोबारायांची पंढरीच्या विषयीची निष्ठा महाराजांनी आपल्या समोर मांडलेली आहे. पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि न करी तीर्थव्रत. दुसऱ्या तीर्थाला जाणार नाही, दुसरं व्रत स्वीकारणार नाही. याचा अर्थ त्याचा निषेध नव्हे, याचं प्रेम आहे. त्याचा निषेध नव्हे. शास्त्रामध्ये याला अर्थवाद म्हटलं जातं. अर्थवादामध्ये एक पारडं उचललं की दुसरं खाली, एक खाली गेलं की दुसरं वर, याला अर्थवाद म्हणतात. एकाची स्तुती केली की दुसऱ्याची सहज निंदा घडते. अर्थवाद बाजूला सारून आपल्याला हे चिंतन करता आलं पाहिजे. वक्ता कसा असावा? दयाळू असावा. सर्व शास्त्राचं श्रवण केलं पण देण्याची वृत्तीच नाही. संगीत विशारद झालो पण द्यायचंय का? देऊच वाटत नाही. आपली कला, आपलं ज्ञान दुसऱ्याला द्यावं वाटलं पाहिजे. काही जण म्हणतील म्हणून तर क्लास सुरू केले. क्लास वेगळा, ज्ञानदान वेगळं. माझं चिंतन चालू आहे. वक्ता कसा असावा? अधिकार संपन्न वक्ता म्हणून सुतांच्याकडे पाहिलं जातं. सूत आल्याबरोबर शौनकादी ऋषींना खूप समाधान वाटलं की आज आपल्याला आपल्या मनाला तृप्त होणार भोजन प्राप्त होणार आहे. मनाला तृप्त करणारं भोजन देण्यासाठी सुतांचं आगमन आहे. हा विचार शौनकादी ऋषींच्या मनामध्ये निर्माण झाला आणि त्यांनी सुतांना प्रवृत्त केल्याबरोबर सुतांनी पहिल्यांदा शुकाचार्यांना नमन केलं. वास्तविक पाहता श्रीमद भागवताचा कर्ता म्हणून कृष्ण परमात्म्याकडे पाहिलं जातं. देवाचे अनेक अवतार यामध्ये वर्णन केलेले आहेत. 24 अवतारांचं चिंतन आपल्याला पाहायला मिळतं. मुख्य 10 अवतार सांगितले पण या अनेक अवताराचा विचार जरी असला तरी भागवतामध्ये कर्ता म्हणून कृष्ण परमात्म्याकडे पाहिलं जातं. तरी त्या कृष्ण परमात्म्याला सुरुवातीला नमन न करता शुकाचार्यांना केलं. कारण शुकाचार्यांच्या मध्ये संतत्वही आहे देवत्वही आहे. म्हणून सुतांनी शुकाचार्यांना नमन करून आपल्या कथेला प्रारंभ केला. कथेला प्रारंभ करत असताना महात्मे वंदन करून, स्मरण करून, मंगलाचरण करून आपल्या कथेला, साधनेला, सेवेला प्रारंभ करतात. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा कीर्तनामध्ये विवेचनाच्या प्रारंभी पांडुरंगाला आणि संतांना नमन केलं जातं. या भागवत ग्रंथामध्ये महात्म्य वर्णन करत असताना गोकर्ण आख्यानाचा विचार आपल्याला पाहावा लागतो. आत्मदेव आणि धुंदुली नावाचं दाम्पत्य होतं.
आत्मदेव नावाचा एक गृहस्थ होता आणि त्याच्या पत्नीचं नाव होतं धुंदुली. त्यांना संतती नव्हती. ज्यांना संतती आहे त्यांनाही ताण आहे आणि ज्यांना संतती नाही त्यांनाही ताण आहे. ज्यांना संतती नाही त्यांना का नाही म्हणून ताण आहे आणि ज्यांना आहे त्यांना का झाली म्हणून ताण आहे. बऱ्याच जणांना वाटतं की गृहस्थ आश्रम स्वीकारावा, पण गृहस्थ आश्रमामध्ये संतती झाली पाहिजे हा विचार आत्मदेवाच्या मनामध्ये निर्माण झाला. बरेच वर्ष गेले पण त्यांना संतती नव्हती. त्यांच्याकडे गाय होती, त्या गायीलाही संतती होत नव्हती यांच्या संगतीमुळे. संगतीचा परिणाम कसा असतो? संगती कुणाची करतो आपण त्याच्यावर हा परिणाम अवलंबून असतो. एके दिवशी हा आत्मदेव नावाचा गृहस्थ एका महात्म्यांच्याकडे आला. त्यांचं दर्शन घेऊन त्यांना म्हणू लागला, म्हटले महाराज, मला खूप वर्ष झाली संसार करतोय पण संतती नाही. त्यांनी सांगितलं, चांगली गोष्ट आहे, भाग्यवान आहे तू, तुला संतती नाही. ज्यांना आहे त्यांच्याकडे जाऊन पहा. तो म्हणायला लागला, नाही म्हटले, आपलं श्राद्ध कोण घालणार? आपलं श्राद्ध घातलं पाहिजे. जिवंत असताना पाणी पाजायला कोणी नसलं तरी चालेल, पण मेल्यानंतर पाणी पाजायला मुलगा लागतो. तो सांगायला लागला की पिंडदान केलं पाहिजे. कुणी? आपणच आपलं पिंडदान करावं. आपल्याला पिंडदान शब्दाचा अर्थच लक्षात आला नाही. पिंड शब्दाचा अर्थ आहे शरीर. पिंडी ते ब्रह्मांडी असा शब्द ऐकतो आपण. पिंड म्हणजे काय? शरीर. शरीराचं दान करायचंय म्हणजे कुठं? मेडिकलला. जीवन समर्पण करणं म्हणजे पिंडदान आहे. तुकाराम महाराजांनी याला भक्ती असं संबोधलेलं आहे. तुका मन घालू तयावरी भार, 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 तुका मन घालू तयावरी भार. वाहू हा संसार देवा पाये, वाहू हा संसार देवा पाये, वाहू हा संसार देवा पाये, ठेविले आनंद तैसे चिरहावे, ठेविले आनंद तैसे चिरहावे. वाहू हा संसार देवा पाये, वाहू हा संसार देवा पाये, वाहू हा संसार देवा पाये, ठेविले आनंद तैसे चिरहावे, ठेविले आनंद तैसे चिरहावे. तुका म्हणे घालू तयावरी भार, हेची थोर भक्ती आवडती देवा. देवाला आवडणारी भक्ती कोणते? समर्पण घडलं पाहिजे. समर्पण म्हणजेच पिंडदान आहे. आपल्याला पिंडदान करावं लागतं, पण कुणाचं? मुलांनी वडिलांचं करावं, वडिलांनी आजोबाचं करावं. श्राद्धामध्ये 3 पिढ्याचा विचार आहे. श्राद्धाचं चिंतन पाहत असताना 3 पिढ्याचा विचार आपल्याला पाहायला मिळतो. आत्मदेव महात्म्यांना म्हणू लागला, मला संतती नाही, माझे श्राद्ध कोण घालणार?
माझं पिंडदान कोण करणार? श्राद्ध केल्याशिवाय स्वर्गाला जाता येत नाही. श्राद्ध केल्यानंतर नरक चुकतो असा विचार आहे, म्हणून श्राद्ध करायचंय. मग देह असेल तरच अग्नी द्यायचा, देह नसेल तर काय करावं? काही काही वेळेला देह मिळतच नाही, पुरामध्ये वाहून गेला, काय करायचं? तरीही अग्निसंस्काराचा विधी आहे, पण तो आपल्या हातून घडतो का? ठीक आहे. आत्मदेव हा महात्म्यांना म्हणू लागला की मला संतती नाही. ते त्याला सांगायला लागले, अरे बाबा तू भाग्यवान आहे, संसारामध्ये जे मिळतं त्याला आम्ही आनंदात स्वीकारलं पाहिजे, पण मनाप्रमाणे मिळालं तर आम्ही स्वीकारतो, मनाच्या विरुद्ध यायला लागलं तर आम्ही त्याचा स्वीकार करत नाही. त्या महात्म्यांनी आत्मदेवाला एक फळ दिलं आणि सांगितलं की हे तुमच्या भार्येला द्या, पत्नीला द्या. तिने जर हे फळ खाल्लं तर नक्कीच गर्भधारणा होईल. यावर काही मंडळी शंका घेतील, असं फळ खाल्ल्यानंतर जर गर्भधारणा झाली असती तर सगळ्यांनीच त्या फळाचा विचार केला असता. आपल्याकडे हा विचार प्राधान्याने पाहायला मिळतो. काही काही ठिकाणी अंधश्रद्धेचा विचार आहे, पण काही काही ठिकाणी श्रद्धेचं चिंतन मांडलेलं पाहायला मिळतं. त्या आत्मदेवाने ते फळ आणलं आणि आपल्या पत्नीला दिलं, सांगायला सुरुवात केली, मी एका महात्म्याकडून हे फळ आणलेलं आहे, हे जर तू प्राशन केलं, खाल्लं तर तुला संतती होईल. ती मनामध्ये विचार करायला लागली, आपण जर हे फळ खाल्लं तर आपल्याला गर्भधारणा होईल. मग पुढचा सगळा विचार त्रास कोण सहन करायचा? प्रसूतीच्या वेळच्या वेदना कोणी सहन कराव्या? 9 महिने त्या बाळाला गर्भामध्ये कसं वाढवावं? आपण जेवण कसं करावं, पाणी कसं घ्यावं, आंघोळ कशी करावी, नित्यनेम कसा करावा, दररोजची नित्य अर्चा कशी करावी, दिनचर्या कशी असावी, हा सगळा विचार तिच्या मनामध्ये यायला लागला. आणि तिनं विचार केला की ते दुःख नकोय. तिच्याकडे त्यावेळेला तिची बहीण आली होती आणि त्या दोघींचं बोलणं सुरू झालं. त्या दोघींचं बोलणं सुरू होत असताना बहिणीने सांगितलं की म्हटले तू ते फळ आपल्याकडे असलेल्या गाईला टाक आणि तू खाल्लं असं सांगून गर्भधारणा होतीये अशा पद्धतीचं वातावरण तयार कर. ती म्हणायला लागली, मग 9 महिन्यानंतर काय करायचं? मला संतती होणार आहे, मला गर्भधारणा झालेली आहे आणि मला संतती होणार आहे, मला झालेली संतती मी तुला देऊन टाकेन. त्या दोघींचा विचार झाला आणि त्याप्रमाणे 9 महिने पूर्ण झाल्यानंतर तिला संतती झाली. त्या संततीचं नाव ठेवलं धुंदुककारी. आईचं नाव होतं धुंदुली. आपल्याकडे यमक जुळवण्याचा प्रयत्न जास्त करतात मुलांच्या नावात. यमक जुळलं पाहिजे अशी नावं ठेवतात सगळ्याची. त्याप्रमाणे आईचं नाव धुंदुली म्हणून मुलाचं नाव ठेवलं धुंदुककारी. ते फळ त्यांनी गाईला टाकल्यामुळे गाईलाही संतती झाली, पण गाईची संतती वासरू न होता मानव देहामध्ये झाली, पण त्याचे कान गाई सारखे होते म्हणून त्याला नाव ठेवलं गोकर्ण. त्याचं नाव ठेवलं गेलं गोकर्ण. या दोघांची वाढ सुरू झाली. गोकर्ण हा सात्विक झाला. याला 2 कारण आहेत, एक महात्म्यांच्या इच्छेपासून आणि दुसरं गोमातेच्या गर्भातून. म्हणून गोकर्ण हा सात्विक आहे.
आपल्याकडे गायीपासून पंचगव्य मिळतं. त्या पंचगव्याचा विचार मांडला गेलेला आहे. गाय ही पवित्र मानलेली आहे. गाय आरोग्यासाठी सुद्धा गाय महत्वाची आहे आणि सात्विकतेसाठी सुद्धा गाय महत्वाची आहे. म्हणून तर देवाने आपल्या कृष्ण अवतारातला काही कालावधी गो सेवेसाठी खर्च केलेला आहे. या गायीपासून जन्म झाला म्हणून त्याचं नाव गोकर्ण असं ठेवलं. त्याची कानं गायीसारखी आहेत. हा सात्विक जन्माला आला. दुंदुककारी हा दुष्ट दुराचारी होता. त्याचा संघर्ष वाढू लागला, भांडणं वाढू लागली, बाहेरची भांडणं येऊ लागली, आई वडिलांना त्रास देऊ लागला. कारण दुष्ट विचारातूनच त्याची उत्पत्ती झालेली असल्यामुळे त्याचा त्रास माता पित्यांना होऊ लागला. तो त्रास असह्य झाल्यानंतर गोकर्णाने आत्मदेवाला सांगितलं की तुम्ही आता वानप्रस्थ स्वीकारून घरादाराचा त्याग करा आणि वनामध्ये जा. गृहस्थ आश्रमामध्ये मुलाचा त्रास म्हणून वनात जाणं आणि सद्विचाराने या सर्वस्वाचा त्याग करणं. वैराग्य म्हणजे सर्व जगाचा त्याग करून गुहेत जाऊन बसणं म्हणजे वैराग्य नव्हे. दृष्टीतला दोष बाजूला काढणं, दृष्टीतले विकार बाजूला काढणं याला वैराग्य असं म्हटलं जातं. आपल्या दृष्टीमध्ये दोष आहे, दृष्टीमध्ये विकार आहे आणि हा दृष्टीतला विकार आपल्याला बाजूला काढता आला पाहिजे. दुंदुककारीचा तो त्रास वाढू लागला म्हणून आईने समोरच्या विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. वडील निघून गेले. गोकर्ण तीर्थयात्रेला गेला. घरामध्ये कोणीच नाही, एकटा दुंदुककारी. त्याचा आणखी अनाचार वाढला, दुराचार वाढला. मुळात हे कशामुळे वाढतात तर विकारांमुळे. काम जास्त असेल तर व्यभिचार घडतो, क्रोध जास्त असेल तर हिंसाचार घडतो, लोभ जास्त असेल तर भ्रष्टाचार घडतो. तिन्ही गोष्टीचा विचार आहे. भ्रष्टाचार का वाढला? लोभ हे म्हणून वाढला. प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार दिसू लागला, याला कारण फक्त लोभ. लोभाच्या बाबतीमध्ये असं चिंतन मांडलं जातं, पापाचा बाप कोण असा प्रश्न विचारला गेला. मी नेहमी माझ्या कीर्तनामध्ये काही मुद्दे मांडत असतो. त्यामध्ये एक मुद्दा सातत्याने येतो. मनुष्य पाप करावं म्हणून पापाकडे जात नाही, पण पाप घडतं याची संगती काय? अथकेन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुष. अथकेन कशामुळे हा पापाकडे खेचला जातो? एका गृहस्थाने साधना करणाऱ्या एकाला विचारलं की पापाचा बाप कोण आहे? त्याला सांगता येईना. तो प्रत्येकाला भेटल्यानंतर विचारायचा, पापाचा बाप कोण, पापाचा बाप कोण. विचारत असताना एक वेश्या भेटली आणि त्या वेश्येलाही त्यानं विचारलं, पापाचा बाप कोण? मी सांगेन, पण माझ्याकडे यावं लागेल. तो म्हणायला लागला, असं कसं येईन? नाही म्हटले, तुम्हाला दक्षिणा देईन. दक्षिणेच्या लोभापायी तो जायला तयार झाला.
तिथं गेल्यानंतर तिनं सांगितलं माझ्याकडं जेवण करावं लागेल. त्यानं सांगितलं नाही म्हटले मला निषिद्ध आहे. तिने सांगितलं आणखी दक्षिणा देईन. तिने सांगितलेल्या सगळ्या मुद्द्याला तो तयार होऊ लागला. का? दक्षिणा वाढायला लागली म्हणून. आपल्याकडेही असंच असतं. 1 दिवसाचं कीर्तन का 7 दिवसाचं कीर्तन? जसं पॉकेट तसं कीर्तन. सगळा विचार झाल्यानंतर तो म्हणायला लागला की आता तरी सांगा पापाचा बाप कोण? अजून लक्षात आलं नाही तुम्हाला? पापाचा बाप आहे लोभ. तुम्ही लोभामुळे माझ्याकडे यायला तयार झालात. तुम्ही लोभामुळे माझ्याकडचं अन्न स्वीकारायला तयार झालात. तुम्ही लोभामुळे मी सांगेल ती क्रिया करायला तयार झालात. म्हणजेच लोभ हा पापाचा बाप आहे. विकार एवढे बलशाली असतात, कधी कुठं घेऊन जातील सांगता येत नाही. काम हा व्यभिचाराला कारण ठरतो, क्रोध हिंसाचाराला कारण ठरतो आणि लोभ भ्रष्टाचाराला कारण ठरतो. यामध्ये धुंदुककारी सगळ्याच विकारात आहे. एका वेळेला त्याने खूप मोठा दरोडा टाकला आणि तो दरोडा टाकल्यानंतर येताना बरोबर 3 स्त्रिया आणल्या आणि घरामध्ये मौज मजा करू लागला. मौज मजेमध्ये त्याचा काळ जाऊ लागला. त्या 3 स्त्रियांनी विचार केला, त्या 3 स्त्रियांनी विचार केल्यानंतर निर्णय झाला की हा असाच पैसा इथं खर्च करेल. मौज मजेमध्ये जर सर्व पैसा संपला तर पुढं आपल्याला पुन्हा आपल्या व्यवसायाकडे जावं लागेल. विचार सुरू झाला आणि त्या तिघींनी मिळून धुंदुककारीला मारून टाकलं, घरामध्ये पुरलं. सगळा पैसा संपत्ती घेतली आणि त्या तिघी निघून गेल्या. हा पिशाच्य योनीला गेला. पिशाच्य योनी म्हणजे 2 देहाच्या मधलं अंतर. स्थूल देहातून सूक्ष्म देह बाहेर निघाल्यानंतर त्याला दुसऱ्या स्थूल देहामध्ये जात असतानाचा मधला जो कालावधी आहे तो पिशाच्य योनी म्हणून आपल्याकडे ओळखला गेलेला आहे. ही पिशाच्य योनी स्वीकारूनच आपल्याकडे पक्ष पंधरवाडा साजरा केला जातो. पिशाच्य योनीमध्ये ती पिशाच्य योनी माणसाच्या मनावर आरूढ होते आणि आपली इच्छा पूर्ण करते. भोग भोगण्यासाठी केवळ मन असून चालत नाही, इंद्रिय सक्षम लागतात. मनामध्ये इच्छा खूप असते, पण शरीर जर प्रतिकूल झालं तर भोग भोगता येत नाही. आजारी पडलेली माणसं काही वेळेला नको ते पदार्थ खायला मागतात. असं का? मनामध्ये इच्छा प्रबळ आहे पण आजारी आहे. शरीर साथ देत नाही, शरीर तिथपर्यंत पोहोचू देत नाही. मनामध्ये धारणा आहे. हे मन शरीराला अवेळी सोडून जर बाहेर गेलं तर ते पिशाच्य योनीला जात. धुंदुककारी हा पिशाच्य योनीला गेला. एके दिवशी गोकर्ण तीर्थयात्रेवरून माघारी घरी आला. हातपाय वगैरे स्वच्छ धुतल्यानंतर तो बाहेर अंगणामध्ये बाजेवर पडलेला होता आणि त्यावेळी त्याला हा धुंदुककारी पिशाच्य योनीतून भीती दाखवू लागला. पण गोकर्ण हा भगवत भक्त आहे. भगवत भक्त असल्यामुळे त्याला कशाची भीती आहे? हा निर्भय आहे. कारण भगवत भक्त नेहमी आनंदी निर्भय. डुल्लत सर्व सुखाला सर्व अलंकार
आनंदे निर्भर डुलत सो. निर्भय असतो का निर्भय? हरी आला हाता, 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 हरी आला हाता. मग कैची भाया चिंता, त्यांची सरली येरधार, त्यांची सरली येरधार. भाया चिंता, मग कैची भाया चिंता, त्यांची सरली येरधार, त्यांची सरली येरधार. हरी आला हाता, मग कैची भय चिंता, त्यांची सरली एरधार. भगवत भक्ताला कशाची भीती आहे? भय चिंता त्याला शिल्लक राहत नाही. गोकर्णाला त्याची भीती वाटेना. गोकर्णाने उलट त्याला प्रश्न केला, तू कोण आहेस? मला का भीती दाखवतोय? काय अपेक्षित आहे तुला? काय पाहिजे? त्यानं सांगायला सुरुवात केली, मी तुझा भाऊ धुंदुककारी आहे. असा असा प्रकार घडला आणि मी पिशाच्य योनीला पोहोचलो. मला यातून मुक्त कर, बाजूला काढ, काहीही कर, पण मला यातून बाजूला काढ. पिशाच्य योनीतून मुक्त होण्याचा मार्ग काय? गोकर्णाला प्रश्न पडला. अनेक महात्म्यांना भेटून त्याने चर्चा करायला सुरुवात केली की पिशाच्य योनीतून मुक्त होण्यासाठी काय करावं लागेल. गोकर्णाला सांगण्यात आलं की त्यानं जर श्रवण केलं 7 दिवसाचं तर तो मुक्त होईल. 7 दिवसाच्या श्रवणाने पिशाच्य योनीतून जर मुक्त होता येतं तर नरदेहातून होता येत नाही का? याला कैमुक्तिक न्याय म्हटलं जातं. त्याच्याने तर याच्याने का शक्य नाही? महिला जर सप्ताह करत असतील तर पुरुषांनी काय करावं? स्वयंपाक सांभाळावा. कैमुक्तिक न्याय म्हटलं जातं. ते करत असतील तर यांनी का करू नये? पिशाच्य योनीतून श्रवणाने, श्रवण हे अंतरंग साधन असं आपण पाहून आलो. बहिरंग साधन आणि अंतरंग साधनांमध्ये काही बहिरंग साधने आहेत. ही बहिरंग साधनं मल विक्षेपाच्या निवृत्तीसाठी सांगितली आणि अंतरंग साधन आवरणाच्या अज्ञानाच्या निवृत्तीसाठी सांगितलं. पण अंतरंग साधनांमध्ये विवेक वैराग्याची अंतरंग साधन आहेतच, पण विवेक वैराग्याच्या दृष्टीनं श्रवण अंतरंग आहे, श्रवणाच्या दृष्टीनं विवेक वैराग्य बहिरंग आहे. 3 भाऊ आहेत. या 3 भावामध्ये 3 नंबरच्या भावाच्या दृष्टीनं 2 नंबरचा मोठा आहे, पण 1 नंबरच्या दृष्टीनं 2 नंबरचा लहान आहे. 3 भाऊ आहेत. या तिन्ही मध्ये थोरल्याच्या दृष्टीनं मधला लहान आहे, पण 3 नंबरच्या दृष्टीनं मात्र हा मोठा आहे. बहिरंगाच्या दृष्टीनं विवेक वैराग्याती अंतरंग आहेत, पण श्रवणाच्या दृष्टीनं मात्र ती बहिरंग आहेत. श्रवण कसं करावं याच्यासाठी विवेक वैराग्याचा विचार आहे. आम्ही श्रवण करतो पण विवेक वैराग्याचाच विचार करत नाही. श्रवण चालू आहे, आमचं चिंतन चालू आहे, पण विवेक वैराग्याचा विचार नाही. काही जण म्हणतील मग कसं श्रवण चालू आहे? चालू आहे तर
मी विवेकासाठी काल कृपा सांगितल्या. 4 कृपा असतील तर विवेक. आता त्यात वेळ खर्च करणार नाही. विवेक, वैराग्य. वैराग्य हे केवळ शब्दात असून उपयोगाचं नाही, तर ते कृतीत असावं लागतं. शब्दातलं वैराग्य वेगळं आणि कृतीतलं वैराग्य वेगळं. कृतीमध्ये सुद्धा पदार्थाची प्राप्ती झालेली नसताना त्याग आहे. चहा समोर येत नाही तोपर्यंत सोडलाय, पण समोर आल्यानंतर नाही घ्या म्हणायला लागले, आग्रह खूप झाला म्हणून घेतला. शुगर झालेली असताना सुद्धा चहा नको म्हणू वाटत नाही का? शब्दात त्यागलाय. आम्ही चहा त्यागला, पण कुठं? शब्दामध्ये त्यागला, कृतीत नाही. कृतीत सुद्धा त्यागला, पण प्राप्त नसताना. प्राप्त विषयाच्या प्राप्तीमध्ये जर त्याच्याविषयी मनामध्ये यत्किंचित ही भाव निर्माण न होणं, याला वैराग्य म्हणावं. वैराग्य म्हणजे घरदार सोडून जंगलामध्ये अरण्यामध्ये जाणं म्हणजे वैराग्य नव्हे. दृष्टीमध्ये त्याग निर्माण झाला पाहिजे. दृष्टीतला दोष, विकार बाजूला झाला पाहिजे. समोर विषय विषयच नाही वाटला तर भोगदृष्टी राहील का? अहो, भगवत भक्ताची धारणा काय आहे? विषय तो त्याचा झाला नारायण. 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 नावणे जनधन माता पिता. नावणे जनधन माता पिता. विषय तो त्याचा झाला नारायण. विषय तो त्याचा झाला नारायण. नावळे जनधन माता पिता. नावळे जनधन माता पिता. विषय तो त्याचा झाला नारायण. विषय तो त्याचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. सगळा विषय हा परमात्माच झालेला आहे, तर भोगदृष्टी शिल्लक राहील का? भोगदृष्टी शिल्लकच राहत नाही. आपलं चिंतन चालू आहे. गोकर्णाला असा विचार कळला की दुंदुककारीने 7 दिवस जर श्रवण केलं तर त्याचे पिशाच्य योनीतून मुक्तता होईल. म्हणून गोकर्णाने भागवत कथेचं आयोजन केलं. भागवत कथेच्या पहिल्या दिवशी कथा प्रारंभ होण्या अगोदर दुंदुककारी आला. गोकर्णाने दुंदुककारीला सांगितलं, समोर एक बांबू होता आणि त्या बांबूला गाठी होत्या. कथेला बसत असताना कुठं बसावं? भूमीवर बसून कथा ऐकावी का भूमिकेवर बसून कथा ऐकावी? भूमीवरील कथा आपण नेहमीच ऐकतो भूमीवर बसून, पण भूमिकेवरून जर कथा ऐकली तर नक्कीच सर्व सुखाचे पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका.
धुंदुककारीला सांगितलं, तू या बांबूच्या गाठीमध्ये बैस. कथेसाठी मंडप मारलेला होता. मंडपाला वेळू होते, बांबू होते, वासे होते. त्यातल्या एका बांबूला 7 गाठी होत्या आणि त्या गाठीमध्ये एका गाठीमध्ये त्याला बसायला सांगितलं. कथेला प्रारंभ झाला. पूर्ण 1 दिवसाची कथा संपली. पुंडलिक वरदेचा गजर झाल्याबरोबर त्या बांबूची एक गाठ फुटली असं चरित्र आहे. श्रवणाने गाठ फुटली पाहिजे. कुणाची? आपली का धुंदुककारीची? श्रवणाने गाठ चिद चिद ग्रंथीच्या गाठी आहेत. या गाठी फुटल्या पाहिजेत. मी परवा आपल्या समोर एक विचार मांडलेला आहे. कोणत्या गाठी फुटाव्या? चिदावासाच्या 7 अवस्था सांगितलेले आहेत. बरोबर आहे. त्या 7च्या 7 बाजूला झाल्या पाहिजेत. तर 8वा काला आहे, तर 10वा स्कंद आहे, तर कृष्ण लीला आहे. कृष्ण लीला श्रवण करणं म्हणजे भागवत श्रवण करणे. पण भागवत श्रवण करत असताना सुरुवातीला कृष्ण लीला न सांगता पात्रता निर्माण व्हावी, वृत्ती तयार व्हावी, दृष्टी तयार व्हावी, अधिकार प्राप्त व्हावा म्हणून वेगवेगळं चरित्र मांडून आपल्याला त्या लीलांच्याकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. धुंदुककारीच्या 7 दिवसामध्ये 7 गाठी फुटल्या आणि तो पिशाच्य योनीतून मुक्त झाला. श्रवणाचं सामर्थ्य मानलं जातं. श्रवणाने जशा गाठी फुटाव्या तशा भूमिका प्राप्त व्हाव्या. ज्ञानाच्या 7 भूमिका सांगितल्या. 7 दिवसामध्ये 7 भूमिकेवर आरूढ झालं पाहिजे. शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंशक्ती, पदार्थाभाविनी आणि तुर्यगा. आता या 7चा विस्तार म्हणजे 7 दिवस. दररोज एक भूमिका. विस्तारानं पाहायची झाली. शुभेच्छा कशाला म्हणावं? शुभ इच्छा. पण इथं शुभ कशाला म्हणावं हा मुद्दा आहे. कल्याणाची इच्छा होणं, कृतार्थतेची इच्छा होणं, उद्धाराची इच्छा होणं, सर्व दुःख निवृत्तीची इच्छा होणं याला शुभेच्छा म्हटलं जातं. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे. कधी माझी दुःखातून मुक्ती होईल, दुःख निवृत्त होईल, कधी मी सुखावर आरूढ होईल. काही हे बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिषमाने. ज्ञानाच्या 7 भूमिका दररोज आपल्याला प्राप्त झाल्या पाहिजे. दररोज एक भूमिका, मग 8वा काला आहे. धुंदुककारीच्या चरित्रातून आम्हाला हेच सांगितलं. श्रवण करा, पण कसं? जसं जनक राजाने केलं तसं. जनक राजाने कसं केलं? अष्टावक्र नावाचे महात्मे होते. अष्ट म्हणजे 8, वक्र म्हणजे वाकडेपणा. 8 ठिकाणी वाकडे असलेले अष्टावक्र. अष्टावक्र 8 ठिकाणी वाकडे का झाले? ते आईच्या गर्भात असताना त्यांचे वडील पूजेमध्ये एक श्लोक चुकले. आतून श्लोक सांगितला. वडील म्हणायला लागले, तू आत असतानाच माझा दोष दाखवायला लागला तर बाहेर आल्यानंतर काय करशील? म्हणून त्यांनी त्याला शाप दिला, तू 8 ठिकाणी वाकडा होशील. कुणाला? मुलाला. ठीक आहे, चरित्र मोठं आहे. मला काय सांगायचंय,
आपण जे ज्ञान मिळवायचंय ते दोष दाखवण्यासाठी नाही, दोष घालवण्यासाठी. ज्ञानाचा उपयोग कुठून कसा करावा हे अष्टावक्र म्हणजे जनक राजाचे गुरु. अष्टावक्र नित्यानं प्रवचन करायचे, जनक राजा नित्यानं श्रवण करायचे. नित्य नेमानं श्रवण करणारा श्रोता खूप भाग्यवान असतो. दररोज श्रवणामध्ये तो स्थित होतो. एके दिवशी अष्टावक्र महात्मे आले, आसन ग्रहण केलं. अनेक श्रोते उपस्थित आहेत, पण जनक राजा आले नाहीत. प्रवचन थांबलं. काही श्रोत्यांनी विचारायला सुरुवात केली. म्हटले, महाराज वेळ झालेली आहे, कोणाची वाट पाहताय, सुरू करा. अष्टावक्राने सांगितलं, राजेसाहेब आले नाहीत. काही जणांना वाटलं अष्टावक्र महात्मा आहेत, त्यागी आहेत, असंग आहेत, पण राजाची वाट पाहतायत. असंग आहेत, ऐश्वर्य बाजूला ठेवलं, पण मनाने राजाचा सन्मान करायला लागले, ऐश्वर्याचा स्वागत करायला लागले. हे अष्टावक्रांना शोभणार आहे का? अष्टावक्र महात्मे सर्वज्ञ होते. त्यांनी श्रोत्याच्या मनातली ती शंका ओळखली, विकल्प जाणला. एवढ्यात जनक राजा आले. प्रवचनाला सुरुवात झाली. अर्धा तास झाला आणि योगमायेनं राजवाडा पेटवला. राजवाडा पेटला ही बातमी प्रवचनात आली. राजवाडा पेटला, राजवाडा पेटला. आपण काय करतो? कथा तिथंच निघालो आपण. बरीच मंडळी राजवाडा विझवायला बाहेर पडली. जनक राजा मात्र तिथून हल्ले नाहीत. अनेकांनी राजवाडा विझवण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न करत असताना त्यांच्या लक्षात आलं की राजेसाहेब दिसत नाहीत. राजेसाहेब आणखी प्रवचनातच आहेत म्हणून काही जण माघारी आले. राजवाडा विझवून बसले. प्रवचन सुरू होतं. काही वेळानंतर प्रवचन संपलं. प्रवचन संपल्यानंतर अष्टावक्रांनी त्यात गेलेल्यांना विचारायला सुरुवात केली, तुम्ही कुठे गेला होतात? त्यांनी सांगितलं, राजवाडा पेटला होता, राजवाडा विझवायला गेलो. राजवाडा पेटला होता हे फक्त तुम्हीच ऐकलं होतं का? राजाला विचारलं. राजानेही ऐकलं, राजवाडा पेटला. राजेसाहेबाला विचारलं, राजवाडा पेटला हे कानावर शब्द पडलेले असताना सुद्धा तुम्ही प्रवचनातून का गेले नाहीत? त्याच्यावर सांगितलं गेलं. जनक राजा सांगायला लागले, प्रवचनातलं शब्दातून प्राप्त होणार अविनाशी तत्व सोडून मी नाशवान पदार्थाच्या रक्षणासाठी का धावपळ करू म्हणून मी उठलो नाही. अष्टावक्र महात्म्यांनी त्या श्रोत्यांना सांगितलं की माझा खरा श्रोता हा होता म्हणून मी सुरुवातीला प्रवचन सुरू केलं नव्हतं. श्रोता कुणासारखा असावा? जनकासारखा. आणि वक्ता सुद्धा अष्टावक्रांसारखा असावा. श्रोता परीक्षितीसारखा असावा, वक्ता शुकाचार्यांसारखा असावा. श्रोता वक्त्याची जोडी आपल्या समोर या पद्धतीनं मांडली जाते. श्रवण कसं करावं, श्रवणामध्ये काय घ्यायचंय, श्रवणातून जर आम्ही योग्य पद्धतीने घेतलं तरच धुंदुककारी सारखा परिणाम मिळणार आहे. अहो, धुंदुककारी दुष्ट होता, दुराचारी होता, पण गोकर्णाची संगती प्राप्त झाली म्हणून तो पिशाच्य योनीतून मुक्त झाला. संत संघाचा हा परिणाम आहे. संत संघाच्या परिणामातून धुंदुककारीला मुक्तता प्राप्त झाली.
म्हणून नामदेवराय सुद्धा आम्हाला सांगतात की श्रवण करा. श्रवणाचे मीसे बैसावे ये बोनी, 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 श्रवणाचे मीसे बैसावे ये बोनी. साम्राज्य भुवनी सुखे नांदे, साम्राज्य भुवनी सुखे नांदे, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. साम्राज्य भुवनी सुखे नांदे, साम्राज्य भुवनी सुखे नांदे, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. श्रवणाचे मिसे बैसावे ये बुनी, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. श्रवण करावं, मनाचे कानी ऐकावे, मनाचं कान करून ऐकावं. पण मन विषयाच्या अधीन असतं. अधिष्ठाय मनश्चायम विषयानुपसेवते, भगवद्गीता सांगते. मन हे इंद्रियाचं अधिष्ठान बनून विषयाचं सेवन करत, आणि विषयाचं सेवन करत असल्यामुळे श्रवणात कान असतात पण मन नसतं. हे कान असले नसले तरी मन असावं, श्रवण घडणार आहे. मनाचे कानी ऐकावे. गोकर्णाच्या संगतीमुळे धुंदुककारीला कथा श्रवण करता आली आणि त्यातून मुक्तता प्राप्त करता आली. या भागवताचा खरा श्रोता म्हणजे परीक्षिती आणि वक्ता म्हणजे शुकाचार्य. या भूमिकेतून आपल्या समोर चिंतन मांडलं गेलं. शुकाचार्यांचा जन्म हा व्यासांच्याकडे सांगितलेला आहे. शुकाचार्य म्हणजे कोण? भगवान शंकराने घेतलेला अवतार म्हणजे शुकाचार्य. व्यास महर्षींनी विचार केला की आपण श्रीमद भागवत लिहायला घेतोय, लिखाणाचं काम आपण करू लागलो, पण याचा प्रचार प्रसार कोण करणार आहे? आपल्या वृद्धापकाळामध्ये लिखाणाचं काम होत आहे. व्यासांनी ग्रंथ लिहिला, पण तो समाजात घेऊन जायचंय. समाजात घेऊन जाण्यासाठी आपल्याला कुणाचा तरी आधार घ्यावा लागणार आहे. ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि प्रचार प्रसाराचं कार्य नामदेव महाराजांनी केलं. प्रत्येकाने एकेकाच्या आधाराने या कार्याची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न केला. जनमानसामध्ये भक्तीचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून ज्ञानोबाराय नामदेवरायांनी पायी तीर्थयात्रा केल्याचं चरित्र आपल्याला पाहायला मिळतं. भक्ती कशी करावी, भक्ती कोणी करावी, भक्ती का करावी, भक्ती कोणती करावी, भक्तीचं लक्षण काय आहे, केवळ भक्ती करावी का, केवळ ज्ञान प्राप्त करावं का? ज्ञानोबाराय आणि नामदेवरायांचा समन्वय म्हणजेच ज्ञानोत्तर भक्तीचा विचार. ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञान आणि नामदेव महाराज म्हणजे भक्ती प्रेम. या दोघांनी मिळून तीर्थयात्रा करून समाजासमोर हा विचार मांडलेला आहे. चरित्र खूप मोठं आहे. तीर्थावळी प्रकरण इतकं मोठं आहे
चातुर्मासात 4 महिन्यात तीर्थावळी संपत नाही, इतकं मोठं प्रकरण आहे. या तीर्थावळीमध्ये ज्ञानोबाराय नामदेवरायांचा संवाद, दोघांची भेट, दोघांनी तीर्थयात्रेमध्ये केलेला प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्याच पद्धतीने व्यासांनी विचार करायला सुरुवात केली की आपण भागवत ग्रंथाचं लिखाण करतोय, पण प्रचार प्रसार झाला पाहिजे. मग प्रचार प्रसार करण्यासाठी कुणाला बोलवावं? जे निस्पृह असतील त्यांनाच बोलवावं लागणार आहे, नाहीतर ज्ञानाची विक्री होईल. ज्ञान देत असताना वक्ता कसा असावा, समाजासमोर भक्ती मांडत असताना अधिकारी कसा असावा, जो त्यागी आहे, वैराग्य संपन्न आहे, निस्पृह आहे, शांत आहे, ज्ञानी आहे, दयाळू आहे, असा जर आपल्याला सहकारी भेटला तरच या कथेचा प्रचार प्रसार व्यवस्थित होईल. त्यांनी विचार केला की आपण भगवान शंकराला प्रार्थना करावी, कारण त्यागामध्ये फक्त भगवान शंकराचा स्वीकार मोठ्या प्रमाणात केला जातो. भगवान शंकराला प्रार्थना केली की म्हटले, आपणच जर आमच्या पोटी आलात तर या भागवत ग्रंथाचा प्रचार प्रसार करायला सोपं जाणार आहे. भगवान शंकरांना खूप समाधान वाटलं, आनंद वाटला, कारण सतत ज्ञानामध्ये रममान असणारे, अवस्थेमध्ये रममान असणारे भगवान शंकर, त्यांचा विचार मांडला जातो. त्यांचं राहणं कुठं सांगितलं? स्मशानात. त्यांचं वर्णनही केलं, भस्म उटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. त्यांच्या अंगाला भस्म आहे, पण कोणता भस्म सुद्धा सांगितला, पण कोणता? स्मशानातला भस्म आहे. स्मशानातला भस्म घेऊन आलो आपण तर घरातच येऊ देत नाहीत. तिसऱ्या दिवशी गोळा करायचं आणि तसंच नेऊन टाकून मग घरी यायचंय. घरी आल्यानंतर घरी सुद्धा येऊ देत नाहीत. कपडे भिजवा, अंघोळ करा आणि मग बाकीचा सगळा व्यवहार सुरू करा. तो भस्म का लावायचंय? सतत आपल्याला स्मशानाचं स्मरण राहील, आणि स्मशानाचं जर स्मरण राहिलं तर विषय सहजच बाजूला होतील, म्हणून स्मशानाचा भस्म आहे. पण आपल्याला ही गंध लावताना वेगवेगळे प्रकार आहेत आपल्याकडे. जाऊ द्या, माझं चिंतन चालू आहे की भगवान शंकरांनाच का विनंती केली. त्यांच्याकडे त्याग मोठ्या प्रमाणात आहे, आणि म्हणून हा वक्ता आपल्याला जर मिळाला तर खूप चांगल्या पद्धतीने कार्य करता येईल, म्हणून भगवान शंकराला प्रार्थना केली. आणि भगवान शंकरालाही खूप समाधान वाटलं की आपल्याला भगवंताच्या लीलांचं वर्णन करायला मिळणार आहे. ज्ञानामध्ये रममान असणारे भगवान शिव आता त्यांना भक्ती प्रेमाचा रस चाखायला मिळणार, म्हणून त्यांना समाधान वाटू लागलं. आणि त्यांनी निर्णय केला की मी तुमच्या पोटी यायला तयार आहे. देवानी पोटी यावं भक्ताच्या इच्छेसाठी. देवानी कुठं यावं, कसं यावं, कोणतं रूप धारण करावं हे भक्तांनी ठरवावं. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. देवा हाती रूप धरवेला आकार, 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 देवा हाती
रूप धरविला आकार देवा हाती रूप धरवेला आकार देवा हाती रूप धरवेला आकार नेदो निराकार हो त्यासे नेदो निराकार हो त्यासे हो त्यासे विटे ऐसे सुख नो हे भक्ती रस विटे ऐसे सुख नो हे भक्ती रस नेदो निराकार हो त्यासे होय नेदो निराकार हो त्यासे विटे ऐसे सुख नो हे भक्ती रस विटे ऐसे सुख नो हे भक्ती रस देवा हाती रूप धरविला आकार निराकार असलेल्या परमात्म्याला आकाराला आणणारे भक्त आहेत. निर्गुण असलेल्या अव्यक्त असलेल्या अरूप असलेल्या अनाम असलेल्या देवाला व्यक्त करणारे गुणाला घेऊन येणारे भक्त आहेत. भगवान शंकराला भगवान शिवाला अवताराला आणण्यासाठी प्रयत्न केला तो व्यासांनी आणि तो प्रयत्न भगवान शंकराने मान्य केला त्यांचा आणि अवताराला यायचं ठरलं ते शुकाचार्यांच्या भूमिकेमध्ये. शुकाचार्यांचं चरित्र आपल्याला पाहायचंय पण यामध्ये शुकाचार्यांचं सौंदर्य वर्णन करत असताना असं वर्णन केलेलं आहे कृष्ण परमात्मा आणि शुकाचार्य जर जवळजवळ उभा केले तर दोघांच्या दिसण्यामध्ये काहीच फरक नव्हता. भागवतामध्ये असं चिंतन आहे तिघांचा चेहरा एकसारखा आहे. उद्धव कृष्ण परमात्मा आणि शुकाचार्य. मग हे ओळखायचे कसे तर याचं वर्णन केलं. कृष्ण परमात्म्यापेक्षा 2 बोटांनी लहान शुकाचार्य आहेत आणि कृष्ण परमात्म्यापेक्षा 2 बोटांनी मोठे उद्धव आहेत. उद्धव उंचीनं मोठे आहेत आणि शुकाचार्य उंचीनं लहान आहेत पण दिसायला तिघही एकसारखे आहेत. त्यांचं सौंदर्य काय वर्णन करावं. प्रत्यक्षात भगवान शंकरांनी घेतलेला हा अवतार आहे. मग तो व्यासांच्याकडे तो अवतार घेतला पण गर्भामध्ये असताना ते गर्भातून बाहेर यायला तयार होईनात. का तयार होईनात त्याचा विचार आपल्या समोर मांडलेला आहे. त्यांच्या बरोबरचा संवाद आपल्याला पाहायचा आहे पण तो आपण उद्याच्या कथेमध्ये पाहूया. आज आपल्याला याच ठिकाणी कथा पूर्ण करायची आहे. उद्याची कथा बरोबर वेळेमध्ये आपली सुरू होईल. आजच्या कथेसाठी आपण भजन करू. वारकरी संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे कथेला पूर्ण विराम द्यायचा आहे. ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव तुकाराम